की लहानपणापासून ही सवय तुम्ही केली पाहिजे. तुमच्या मुलाबाळांना ती सवय लावली पाहिजे. तुमच्या जीवनातले कुठलेही प्रश्न ते सोडवू शकत नाही. बुवा बाबा बघत कोणीही. दुःख मनभर, सुख कणभर, अशी परिस्थिती जगामध्ये आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचं कारण हे असलंच पाहिजे. जे नशीब नशीब म्हणतो त्या नशिबाप्रमाणे आपलं जीवन घडेल हे खरं नाही. आपण घडवू तसं नशीब घडेल हे खरं आहे. म्हणून या नशिबाचा, या दैवाचा, या नियतीचा आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे आणि आपण ज्याला प्रारब्ध म्हणतो, संचित म्हणतो, तो काय प्रकार आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत त्यातले महत्त्वाचे फॅक्टर म्हणजे आपण करतो ते कर्म, आपण करतो ती ॲक्शन आणि निसर्गाचे नियम. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमचं सगळं जे जीवन चाललेलं आहे ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्ही ज्या ॲक्शन्स म्हणजे कृती करता, कर्म करता, ते कर्म आणि निसर्ग नियम यांचा एकमेकांशी संबंध आहे. तुम्ही एखादी गोष्ट कर्म केलं की निसर्गाच्या नियमांना गती मिळते आणि त्या निसर्गाच्या नियमाला गतीतून मिळालेली गती त्याच्यातून जी निर्माण होते तिला नियती असं म्हणतात. ही नियती म्हणजे आपण केलेली निर्मिती आहे. ही गोष्ट अनेक लोकांच्या ध्यानात येत नाही. नियती नियती असं आपण ज्याला म्हणतो ती आपली क्रिएशन आहे, आपली निर्मिती आहे. आपण तिला निर्माण करतो, आपण तिला जन्म देतो. हे जर तुम्हाला कळलं तर तुमच्या जीवनामध्ये अक्षरशः क्रांती होईल. अक्षरशः. हे मी काय सांगतोय की प्रारब्ध, त्याच्या पाठीमागे संचित, प्रारब्ध भोगत असताना आपण करतो ते क्रियमाण, इथपर्यंत आपण काल आलो. क्रियमाण ज्याला आपण म्हणतो ते क्रियमाण आपण म्हणजे प्रारब्ध भोगत असतो. संचितातून आपणच काढलेलं प्रारब्ध, हे पुन्हा अंडरलाईन करायचं. संचितातून प्रारब्ध आपण बाहेर काढतो. जसा गोडाऊनमध्ये आपण ठेवलेला माल आपण बाहेर काढतो किंवा बँकेत ठेवलेले पैसे आपण बाहेर काढतो, त्याप्रमाणे संचितामध्ये जे पाप आणि पुण्य आहे म्हणजे सत्कर्म आणि दुष्कर्म यांचे ठसे जे आपल्या डिवाइन बँकमध्ये जमा झालेले, त्यापैकी पाप बाहेर काढायचं का पुण्य बाहेर काढायचं हे आपण चिंतन काय करतो त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही चिंतन करता म्हणजे बँकेच्या काउंटरवर चेक देता. चिंतन हा चेक आहे. आणि हे अनिष्ट चिंतन असेल तर तुमच्या वाट्याला येईल ते प्रारब्ध वाईट असेल, अनिष्ट प्रारब्ध असेल. आणि तुमचं जर शुभ चिंतन असेल तर तुमच्या वाट्याला येईल ते प्रारब्ध चांगलं प्रारब्ध असेल. म्हणून संचितातून बाहेर काय काढायचं हे तू ठरवायचं आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे चिंतन करतो, चिंता करतो, आता चिंतनामध्ये पुन्हा भाग आहे. आपण सर्वसाधारण माणूस जो आहे हा भूतकाळाचं चिंतन करतो आणि भविष्याची चिंता करतो. भूतकाळामध्ये जे काही अनिष्ट घडून गेलेलं असतं त्याच्याबद्दलचं आपल्या मनामध्ये नेहमी जास्त विचार येतात
आणि त्याचं आपण जास्त चिंतन करतो. म्हणून जगामध्ये प्रत्येक माणूस हा अनिष्ट चिंतन करण्यात पटाईत आहे आणि सराईत आहे, दोन्ही आहे. जगामध्ये दुःख का? दुःख मनभर, सुख कणभर, अशी परिस्थिती जगामध्ये आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचं कारण हे असलंच पाहिजे. जीवनविद्या असं सांगते, दुःखाचं जे मूळ आहे ते फक्त एकाच गोष्टीमध्ये आहे, ते म्हणजे अनिष्ट चिंतन. माणूस अनिष्ट चिंतन करतो म्हणून त्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं अरिष्ट निर्माण होतं. आपत्ती विपत्ती, संकट, अडचणी, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निर्माण होतात. त्याला एकच कारण, आपण नेहमी अनिष्ट चिंतन करतो. आपण अनिष्ट चिंतन करतो ही आपल्याला ठाऊक नाही. म्हणजे क्लायमॅक्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. म्हणजे मूर्खपणाचा जो कळस आहे तो असा की आपण अनिष्ट चिंतन करतो याचा आपल्यालाच पत्ता नाही, आणि अनिष्ट चिंतन करण्यामध्ये आपण इतके गर्क होतो की आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. आपल्याला त्याचं काही वाटत पण नाही, पण त्याच्यातून जे काही निर्माण होतं ते जेव्हा वाट्याला येतं तेव्हा आपण कपाळाला हात लावतो आणि म्हणतो काय, आमचं दैवच खोटं, आमचं नशीबच खोटं. तुमच्या जीवनातले कुठलेही प्रश्न ते सोडवू शकत नाही. बुवा बाबा भगत कोणीही सोडवू शकत नाही. ते सोडविण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्यात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पी. प्रॉब्लेम तू निर्माण करतो. तुमच्या जीवनातले सर्व प्रॉब्लेम तुम्ही निर्माण करता, हे लक्षात घ्या. आणि ते सोडविण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. त्यासाठी प्रयत्न तुम्ही केले पाहिजे. तुम्हाला जर जेवायचं असेल तर कुठला तरी बुवा जेवला म्हणजे तुमचं पोट भरणार नाही. कुठला तरी बाबा जेवला तर तुमचं पोट भरणार नाही. जेवायचं असेल तर तुम्हालाच जेवलं पाहिजे. तसं हे आहे. हे बुवा बाबा वगैरे जे लोक आहेत त्यांच्या जीवनातले प्रश्न त्यांना सोडवता येत नाही. ते तुमचे प्रश्न सोडू शकतील अशी आशा करणं म्हणजे केवळ मूर्खपणा आहे. मग ह्याला उपाय काय? याला उपाय एकच, विचार बदला, नशीब बदले. कल्पवृक्षाच्या वृक्षाखाली तुम्ही बसलेले आहात. तुम्ही मागाल ते मिळावं अशी निसर्गाची व्यवस्था आहे. आणि तरी सुद्धा आम्ही दरिद्री ते दरिद्री, आम्ही दुःखी ते दुःखी. कारण का? कारण एकच, कल्पवृक्षाच्या खाली आपण बसलेलो आहोत हेच आपल्याला ठाऊक नाही. उभा कल्पवृक्षातळी भीक मागे, घरी कामधेनू पुढे ताक मागे. समर्थ रामदास स्वामी त्यांचं हे वाक्य आहे की आपल्या जवळ कामधेनू आहे तरी हा लोकांच्याकडे जातो आणि ताक मागतो. आपण कल्पवृक्षाखाली बसलेलो आहोत, हा लोकांकडे जाऊन भीक मागतो. ह्याला काय म्हणायचं? अहो, हे शरीर म्हणजे कल्पतरू आहे आणि मी म्हणणारा या कल्पतरूच्या झाडाखाली बसलेला आहे. मग मी मागायचं आणि त्या कल्पवृक्षाने द्यायचं अशी निसर्गाची व्यवस्था आहे. मग बिघडलं कुठे? आम्ही मागावंच ते मागत नाही, म्हणजे मागायचं नाही ते मागतो. देवाजवळ आपण काय मागतो? देवाजवळ आपण नेहमी काळजी, चिंता, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे अनिष्ट चिंतन, ते आपण देवाजवळ करत असतो, म्हणजे मागत असतो. जीवनविद्या असं सांगते, तुम्ही जे करता ते देवाजवळ मागता.
हा जीवनविद्येचा सिद्धांत नीट लक्षात ठेवा. तुम्ही जे करता ते देवाजवळ मागता आणि तुम्ही जे मागता ते देव तुम्हाला देतो. इट इज सो सिंपल. इट इज सो सिंपल. तुम्ही अनिष्ट चिंतन करता म्हणून तुमच्या जीवनामध्ये अरिष्ट निर्माण होतं. त्याला देव काय करणार? त्याला देव काय करणार? कारण तो निसर्गाच्या नियमाप्रमाणे सगळं चाललेलं आहे. देव ढवळाढवळ करत नाही. मग तुम्हाला जे काही मिळतं ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे. म्हणून जीवनविद्येने जी विद्या निर्माण केली, जे ज्ञान निर्माण केलं, जे विचार दिले, ते तुम्ही जर नीट ग्रहण केले तर तुमच्या जीवनाला लागलेलं जे दुःखाचं ग्रहण आहे ते सुटेल. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. इतकं सोपं आहे. पण विचार बदलणं सहजासहजी शक्य होत नाही. आणि ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये संकट येतात, दुःख येतं, नको ती परिस्थिती येते, त्यावेळेला तर चांगले विचार आणणं आणि अनिष्ट चिंतन न करणं हे जमतच नाही. हे जमतच नाही. मग त्याला उपाय काय? त्याला एकच उपाय आहे. आपल्याकडे एक म्हण आहे मराठीत, तहान लागल्यावर जर एखादा मनुष्य विहीर खणायला लागला तर त्याला शहाणं म्हणणार का मूर्ख म्हणणार? त्याला आपण मूर्ख म्हणणार. अरे तहान तुला लागणार, अरे तुला ठाऊक नाही. मग तहान लागणार, मग अगोदर विहीर खणणार. पण तहान लागल्यानंतर हा विहीर खणायला लागतो. तसं आपल्या जीवनामध्ये संकट जेव्हा येतं तेव्हा आपण देवाचा धावा करतो. तेव्हा आपण नाना तऱ्हेचे उपाय करण्याचा प्रयत्न करतो. पण ते आपल्यावर येऊ नये म्हणून आधीच काळजी घ्यायला पाहिजे. ती काळजी आपण घेत नाही. मानव जातीची जी शोकांतिका आहे ना ती इथे आहे. म्हणून करा काय ते आता करा. मी रिटायर्ड झाल्यानंतर देवाची भक्ती करेन, रिटायर्ड झाल्यानंतर जीवनविद्या मिशनमध्ये जाईन, रिटायर्ड झाल्यानंतर मी अमुक करेन आणि तमुक करेन, याला काही अर्थ नाही. रिटायर्ड झाल्यानंतर फक्त भोगायचं असतं. त्याला भोग योनी म्हणतात. रिटायर्ड झालेल्या माणसाची फक्त भोग योनी. त्यांनी फक्त भोगायला शिल्लक तो राहिलेला असतो. जे आपण पूर्वी केलेलं आहे ते भोगण्यासाठी जी व्यवस्था म्हणजे अवस्था ती म्हणजे म्हातारपण. म्हणून म्हातारपणी मी अमुक करेन आणि तमुक करेन नाही. करायचं ना ते आता. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश. म्हणून करा काय ते आता करा. मी रिटायर्ड झाल्यानंतर करेन, अगोदर रिटायर होईपर्यंत जगशील गॅरंटी नाही. मध्येच गचकलास तर मग करा काय ते आता करा. मी रिटायर्ड झाल्यानंतर शेविंग करीन, SAVING. रिटायर्ड झाल्यानंतर मी सेविंग करीन, बचत करीन. मग आता मजा करूया, चैन करूया, चंगळ करूया असं जे म्हणतात ना, त्यांना म्हातारपणी शेविंग करण्याची वेळ येते. तो सेविंग कसा करणार? म्हणून सांगायचा मुद्दा असा की माणसाने विचार केला पाहिजे की आपण जे जीवन जगतोय पुढे आपल्यावर कधीही संकट येऊ नये, दुःख येऊ नये. मग ह्यासाठी काय केलं पाहिजे? आतापासून त्याची तरतूद केली पाहिजे. प्रवासाला आपण जेव्हा जातो तेव्हा आपण सगळी तरतूद करतो की नाही? प्रवासाला आपण जेव्हा निघतो तेव्हा सगळं रिझर्वेशन करतो, वेळ बघतो,
स्टेशन कुठलं ते बघतो, प्लॅटफॉर्म कुठला ते बघतो. हे सगळं बघितल्यानंतर वेळेवर आपण पोचतो. हे सगळं आपण करतो का प्रवास सुखाचा व्हावा म्हणून. तसा जीवनाचा प्रवास आहे. संचित ते नशीब हा जीवनाचा प्रवास आहे. आणि हा जीवनाचा प्रवास जर सुखकर व्हायला पाहिजे असेल तर रेल्वेचा प्रवास करताना ज्या आपण काळजी घेतो तशी काळजी आपण या प्रवासामध्ये पण घेतली पाहिजे. मग त्याला उपाय काय? ती काळजी घ्यायचं म्हणजे करायचं काय? काळजी करत बसायचं नाही. काळजी घ्यायची म्हणजे सुंदर विचार करायची सवय आतापासून जडवायची. म्हणून जीवनविद्या सांगते सुंदर विचारांची जोपासना हीच देवाची उपासना. आपण देवाची उपासना करतो त्याच्यामध्ये सुंदर विचार येण्याच्या ऐवजी नको ते विचार जास्त येतात. मी हे सगळं सांगायला माझ्याजवळ वेळ नाही म्हणून, नाही तर मी काय काय गमती पण सांगितल्या असत्या, पण त्याला मला आता वेळ नाही. तर सुंदर विचार करण्याची सवय, सवय हा शब्द अंडरलाईन करायचा. कारण हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि सबकॉन्शियसमध्ये गेलेली हॅबिट म्हणजे सवय, ती बदलणं फार कठीण असतं, हे लक्षात ठेवायचं. मॅन इज ए क्रिएचर ऑफ हॅबिट अँड हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड. ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानात आली की चांगल्या सवयी आतापासून तुम्ही अंतर्मनामध्ये सोडल्या पाहिजेत. आतापासून म्हणजे ज्या वयात तुम्ही असा लहानपणापासून, मला म्हणायचं आहे की लहानपणापासून ही सवय तुम्ही केली पाहिजे. तुमच्या मुलाबाळांना ती सवय लावली पाहिजे चांगले विचार करण्याची. आणि म्हणून चांगले विचार ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एका इंग्लिश लेखकाने असं म्हटलं आहे, सो ॲक्शन्स अँड रीप हॅबिट्स. सो म्हणजे SOW, सो म्हणजे पेरा. सो ॲक्शन्स अँड रीप हॅबिट्स. सो हॅबिट्स रीप कॅरेक्टर. सो कॅरेक्टर अँड रीप डेस्टिनी. म्हणजे ॲक्शन्स म्हणजे तुम्ही जे काही कर्म करता ते पेरा, म्हणजे त्याच्यातून सवय निर्माण होईल. सवय पेरा म्हणजे त्याच्यातून कॅरेक्टर म्हणजे स्वभाव निर्माण होईल. स्वभाव पेरा म्हणजे त्याच्यातून नशीब निर्माण होईल. म्हणजे नशीब कुठून आलं? ॲक्शनपासून आलं. ॲक्शन ते नशीब असा त्यांनी मांडलेला चार्ट आहे त्या इंग्लिश लेखकाने. पण जीवनविद्या काय सांगते? त्या ॲक्शनच्या मागे जा ना. थॉट, ज्याला आपण विचार म्हणतो, जसे विचार त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन करत असता. बोलणं किंवा करणं हे तुमच्या विचाराप्रमाणे असतं. म्हणून मी काय सांगतो, सो थॉट्स अँड रीप ॲक्शन. रीप ॲक्शन्स, सो कॅरेक्टर. सो कॅरेक्टर रीप डेस्टिनी. अशा तऱ्हेने हे असतं. म्हणजे विचारांचं महत्त्व किती आहे हे जर तुमच्या ध्यानात आलं तर विचार ते नशीब हे सगळं याच्यामध्ये देव, धर्म वगैरे वगैरे काही येत नाही. देव तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही. हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. तो कोणावर कृपा करत नाही, कोणावर कोप करत नाही. तो कोणाकडून काही घेत नाही, तो कोणाला काही देत नाही. हे अगोदर पहिलं लक्षात ठेवायचं. मग जे काही करतो ते आपण आणि जे काही भोगतो ते आपण. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.